प्रत्येक हल्ला जो आहे तो भारतीय सैन्य आपली एअर डिफेन्स सिस्टीम ही परतवून लावते। राजस्थानच्या जैसलमेर या ठिकाणी 4 ड्रोन दिसले होते, ते देखील निकामी करण्यात आले आहेत। अमृतसर पठाणकोट मधील हवाई हद्दीमध्ये आता एकही ड्रोन नाही। भारतीय सेनेनं पाकचे ड्रोन हल्ले परतवून लावले आहेत। भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। अमृतसर आणि पठाणकोट मधील हवाई हद्दीमध्ये आता एकही ड्रोन नाहीये। पठाणकोट एअरबेस पूर्णपणे सुरक्षित आहे। होशियारपूरच्या आर्मी कॅम्प जवळ स्फोटांचे आवाज जे आहेत ते आता ऐकू येत आहेत। पंजाबच्या होशियारपूरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत। तर पंजाबच्या होशियारपूर या ठिकाणी आता सध्या स्फोटांचे आवाज येत आहेत। होशियारपूरच्या आर्मी कॅम्प जवळ स्फोटांचे आवाज येत आहेत। पंजाबच्या होशियारपूरमध्ये स्फोटांचे आवाज येत आहेत। सैन्याच्या कॅम्पना जे आहे ते आता टार्गेट केलं जात आहे। एअरबेसना टार्गेट केलं जात आहे। मात्र त्यांचा प्रत्येक प्रयत्न, पाकिस्तानचा प्रत्येक प्रयत्न जो आहे तो हाणून पाडला जातोय। जम्मूमध्ये ड्रोननं ज्या पद्धतीने हल्ले करण्यात आलेले होते ती दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहत आहे। एकामागोमाग एक ड्रोन सोडण्यात आलेले होते। मात्र आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने, आपल्या ऍक्टिव्ह एअर डिफेन्स सिस्टीमने कमाल करून दाखवलेली आहे। काही सेकंदातच हे ड्रोनचे हल्ले परतवून लावण्यात आलेले आहेत। हे ड्रोन नेस्तनाबूत करण्यात आले। पंजाबच्या होशियारपूरच्या आर्मी बेसजवळ आता सध्या स्फोटाचे आवाज येत आहेत। पठाणकोट आणि अमृतसर या ठिकाणी मात्र हवाई मार्गामध्ये आता पाकिस्तानचे कोणतेही ड्रोन नाहीत। तर राजौरीमध्ये पाकिस्तानचे ड्रोन भारतीय लष्करानं पाडलेले आहेत। राजौरीमध्ये देखील पाकिस्ताननं ड्रोन हल्ला केला। पाकिस्तानचे ड्रोन भारतीय लष्करानं पाडलेले आहेत। पाककडून कोणकोणत्या ठिकाणांना टार्गेट करण्यात आलंय तर जम्मू, सांबा, उरी या भागांना टार्गेट करण्यात आलंय। पूंछ, पठाणकोट, बारामुल्ला या भागांना पाकिस्तानकडून ड्रोन आणि मिसाईलच्या द्वारे टार्गेट करण्यात आलंय। कुपवाडा, तंगधार ही 8 ठिकाणं ज्याला पाकिस्तानकडून आज टार्गेट करण्यात आलंय। मात्र पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। तर पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। देशातल्या 3 शहरांना, 3 राज्यांना खरं तर पाकिस्ताननं लक्ष केलेलं आहे। TV9 मराठी कोणतीही दृश्य लाईव्ह दाखवत नाही। मात्र ही दृश्य जी आपण पाहतो पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याची आहेत आणि आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून हे सगळे ड्रोन या ठिकाणी नष्ट केले जात आहेत। राजौरीमध्ये ही दृश्य आपण पाहतोय। राजौरीमध्ये पाकिस्ताननं ड्रोननं हल्ला केलेला आहे आणि पाकिस्तानचे हे ड्रोन भारताकडनं पाडण्यात आलेले आहेत। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमकडनं ज्यावेळेला हे ड्रोन नष्ट केले जात आहेत त्यावेळेला देखील या ठिकाणी स्फोटांचे आवाज येतात। त्याचबरोबर मल्टिपल सिस्टीम या ठिकाणी मल्टिपल टार्गेट जे आहे ते या ठिकाणी गाठले जाते। अमृतसर, पठाणकोट मधील जे ड्रोन हल्ले आहेत ते परतवून लावण्यात आले। भारतीय सेनेनं पाकचे ड्रोन हल्ले परतवून लावले आहेत। अमृतसर, पठाणकोट मधील हवाई हद्दीमध्ये आता एकही ड्रोन नाहीये। प्रत्येक ड्रोन हा परतवून लावण्यात आलेला आहे, नेस्तनाबूत करण्यात आलाय। अवंतीपुरा एअरबेसवर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। अवंतीपुराला काल सुद्धा टार्गेट करण्यात आलेलं होतं आणि आजही या ठिकाणी एअरबेसवर पाकिस्तानचा ड्रोनचा हल्ला मात्र भारतीय सैन्यानं तो परतवून लावलाय। आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हा परतवून लावलेला आहे। तर अवंतीपुरा या ठिकाणी देखील ड्रोननं हल्ला करण्यात आला होता। राजौरीमध्ये पाकचे ड्रोन भारतीय लष्करानं पाडलेले आहेत। राजौरीमधले पाकचे ड्रोन भारतीय लष्करानं पाडलेत। अवंतीपुरा एअरबेसवर पाकिस्ताननं ड्रोननं हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अवंतीपुरा एअरबेसच्या परिसरामध्ये स्फोटांचे आवाज आलेत। एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून हे सगळे ड्रोन जे आहेत ते पाडले जात आहेत। अमृतसर, पठाणकोट या हवाई हद्दीमध्ये आता एकही ड्रोन नाही। भारतीय सेनेनं पाकचे ड्रोन हल्ले परतवून लावले। बाडमेर आणि श्रीगंगानगरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। जालंधरमध्ये पूर्णपणे आता ब्लॅकआउट करण्यात आलाय। राजस्थानच्या 3 एअरबेसवर ड्रोन हल्ल्याचा एक नापाक प्रयत्न होता। पोखरण, फलौदी, जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला। हे प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडण्यात आले। भारतीय सेनेनं हे ड्रोन जे आहेत ते नष्ट केलेले आहेत। पाककडून अनेक भागामध्ये ड्रोन हल्ले जे आहेत ते सध्या सुरू आहे। एलओसीवर गोळीबार सुद्धा केला जातोय, त्याला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। तर पाकिस्तानचे नापाक हल्ले भारताकडनं हाणून पाडले जात आहेत। अवंतीपुरा एअरबेसच्या परिसरामध्ये स्फोटांचे आवाज आले। तिथे देखील पाकिस्ताननं ड्रोन हल्ला केला होता आणि भारतीय लष्करानं तो नष्ट केलेला आहे ड्रोन। अवंतीपुरा एअरबेस सुरक्षित आहे। पाकच्या ड्रोन हल्ल्यांना भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। आतापर्यंत देशातील 3 राज्य ही पाकिस्तानच्या ड्रोननी लक्ष्य केलेली आहेत। मात्र भारतानं पाकिस्तानचे हे ड्रोन हल्ले परतवून लावले। हे ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले आहेत। आपलं वायुदल, नौदल आणि भारतीय लष्कर हे सज्ज आहे। प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे। पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावण्यासाठी सज्ज आहे। हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। अमृतसर आणि पठाणकोटमधील पाकचे सर्व ड्रोन भारतानं हाणून पाडलेले आहेत। जालंधरमध्ये सुरक्षेसाठी ब्लॅकआउट जे आहे ते करण्यात आलेले आहे। संध्याकाळच्या वेळेचा हा पहिला व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला होता, ज्यावेळेला पाकिस्तानकडून ड्रोननं आणि मिसाईलनं हल्ले करण्यात आलेले होते। मात्र आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनं क्षणार्धामध्ये, काही सेकंदामध्येच हे ड्रोन आणि मिसाईल
पाडलेले आहेत। दुसरा व्हिडिओ जो आहे तो सुद्धा समोर आलेला होता, ज्यावेळेला रात्र झालेली होती, पूर्णपणे ब्लॅकआउट झालेलं होतं आणि त्यावेळेला ड्रोननं मारा करण्याचा प्रयत्न मात्र भारतीय लष्करानं आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हा प्रयत्न हाणून पाडला। राजस्थानच्या 3 एअरबेसवर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, मात्र आपले 3ही एअरबेस हे पूर्णपणे सुरक्षित आहेत। प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक हल्ला जो आहे तो